नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लायन्स क्लबच्या रोहित मेहता लायन्स क्वेस्ट सप्ताहानिमित्त किशोरवयीन पौगंडावस्थेतील मुलांच्या भवितव्यासाठीचा स्तुत्य उपक्रम. शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड यांनी डी विस्पुते स्कूलमध्ये लायन्स क्वेस्ट पालक जागरूकता व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य पालकत्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम करण्यासाठी हे दोन क्लब या अद्भुत दुहेरी उपक्रमांमध्ये एकत्र आले. या कार्यक्रमाला 700हून अधिक पालक व 50हून अधिक शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन श्री एच.जी. चव्हाण सर आणि डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन गायत्री साटम मॅडम यांच्यासह लायन्स क्लब वाशी गोल्डच्या श्रुती जैन मॅडम, लायन्स मेंबर्स अलका चव्हाण मॅडम आणि लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा सुरभी पेंडसे मॅडम आणि डी विस्पुते शाळेच्या मुख्याध्यापिका अरिफ शेख मॅडम या शाळेतील संपूर्ण शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. पालक व मुलांचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे दोन मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्किल फॉर ग्रोविंग फर्स्ट टू फोर्थ या वयोगटातील मुलांच्या वाढीची कौशल्य विकसित करणे आणि दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे स्किल फॉर अडोलसेन्स 5 to 8 स्टँडर्ड या वयोगटातील मुलांच्या किशोरावस्था वाढीमधील कौशल्य विकसित करणे. हे दोन महत्त्वाच्या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन श्री एच.जी. चव्हाण सर यांनी उमलते वय व याबाबत पालकांची असणारी भूमिका यावर चर्चा केली व पालकांना मार्गदर्शन केले. उमलते वय आणि कौशल्यामधून मुले जी कौशल्य व संकल्पना शिकणार आहेत त्यांची पालकांना ओळख करून देणे व ती दृढ करणे, जेणेकरून कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी उद्याचा सुजाण नागरिक घडला जाईल. त्यानिमित्त माहितीसाठी व्यापक चर्चा केली व लायन्स क्वेस्ट उद्देश व्हिडिओद्वारा सादरीकरण केले. तसेच लायन क्वेस्टची प्रक्रिया, विद्यार्थ्यांचा स्वाध्याय पुस्तक व पालकांसाठी मार्गदर्शन पुस्तिकाबद्दल माहिती दिली. डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन गायत्री साठे मॅडम यांनी पालक व पाल्य म्हणजेच आपल्या मुलांसोबत कमीत कमी 10 मिनिटे रोज संवाद साधावा व आपल्या पाल्याला समजून घ्यावे याबाबत सांगितले. तसेच मुलांची संगत कोणाबरोबर असावी, मित्रमैत्रिणी कशा असाव्या याबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा सुरभी पेंडसे मॅडम यांनी देखील मुलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल यावर नियंत्रण कसे ठेवावे व आपल्या पालकांनी आपल्या पाल्यासोबत कसे वागावे याबद्दल माहिती दिली. तसेच लायन्स क्लब वाशी गोल्डच्या श्रुती जैन मॅडम यांनी आपली मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मते मुलं आपल्या भावना आई, वडील व पालक यांच्याकडे व्यक्त करतात. मुलांना चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. त्या माध्यमातून मुलांचे लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला वेळ द्यावा. तसेच डी विस्पुते शाळेच्या मुख्याध्यापिका आरिफ शेख मॅडम यांनी देखील पालकांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी सांगितले की पौगंडावस्थेतील मुलांमध्ये होणारे बदल समजून घेणे गरजेचे आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आईवडिलांशिवाय आजी, आजोबा, काका, काकी, इतर भाऊ, बहीण असल्यामुळे मुलांना घरी एकाकी वेळ मिळत नसल्याने ते नैराश्यात जात नसत, जेणेकरून त्यांची बौद्धिक विकास होत असे. परंतु आजच्या काळात एकच कुटुंब असल्यामुळे आणि आईवडील बाहेर नोकरी, व्यवसाय आणि कामामुळे मुलांसोबत जास्त वेळ देऊ शकत नसल्याने मुलांमध्ये नैराश्यता वाढत आहे व मुले अल्कोहोल आणि मादक द्रव्यांच्या सेवनाकडे आकर्षित होऊन इतर पर्यायी चुकीच्या मार्गावर वळत आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या पालकांना एकत्र येण्याची व त्यांच्या सर्व सामान्य शंका आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे व ती दृढ करणे यासाठीच हा लायन क्वेस्ट उपक्रम राबवला जात असून सदर संधीचा फायदा बालक, पालक व शिक्षकांनी घेऊन भारतासाठी सुजाण नागरिक घडवून देशाच्या विकासात हातभार लावावा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या कोऑर्डिनेटर अस्मिता ठाकूर मॅडम यांनी केले. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद कारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल. आपके लिए अलग अलग बुक्स हैं यहाँ पे, जो अभी गायत्री साटम मैडम ने बोला या चौहान सर ने बोला या आपने वीडियो देखा, तो बुक्स में आपके लिए लिखा है. अभी ये प्रोग्राम जब वो नर्सरी में थे, सीनियर केजी में थे, जूनियर केजी में थे, फर्स्ट इवन फोर्थ स्टैंडर्ड तक, whenever they were in school and whenever they were returning to home, they were explaining उसके साथ वो मिलता जुलता है, उसको पिकअप अच्छा करता है. And for such curriculum should be adopted and implemented after school for the larger benefit of the society. Next.
मेंटली बहुत सारे चेंजेस उनमें होते हैं, उनके ऊपर स्पेशली ध्यान देने की ज़रूरत होती है। एज अ टीचर भी हमको बहुत ज़्यादा मुश्किल होती है उनके साथ डील करना, क्योंकि उनको सिर्फ समझना नहीं है, उनको मेंटली इमोशनली समझना। ये जल्दी जल्दी चेंजेस आ रहे हैं, बच्चे में चेंजेस हो रहा है और बच्चे सुनने को तैयार नहीं है। सेकेंड थिंग, जो हमारा 90s का एरा था, दैट टाइम जॉइंट फैमिली इज देयर, दादा दादी होते थे, बड़ी मम्मी बड़ी पापा होते थे, तब एक साथ में जो कम्युनिकेशन जो स्किल थी वो अपने एल्डर से वो सीखते थे। बट नाउ डेज न्यूक्लियर फैमिली इज ऑल आर न्यूक्लियर, सबने मम्मी डैडी